हाय फ्रेंड, चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. मराठी बोधकथा. भोजराजाकडे एक पोपट होता. तो फक्त एवढी वाईट गोष्ट दुसरी नाही हे एकच वाक्य म्हणे. राजा एकदा त्या पोपटाला घेऊन राजसभेत आला. सवयीप्रमाणे तिथेही पोपटाने त्या वाक्याचा स्पष्टपणे उच्चार केला. त्याचं ते विधान ऐकून राजसभेतील प्रत्येकजण त्याच्याकडे आश्चर्यानं पाहू लागला. राजसभेतील विद्वान मंडळींना भोजराजानं विचारलं, एवढी वाईट गोष्ट दुसरी नाही असं जे पोपट म्हणतो ते कोणत्या गोष्टीला उद्देशून आहे? यावर प्रत्येकानं आपापल्या परीनं उत्तरं दिलं. पण कुणाच्याच उत्तरानेच राजाचं समाधान झालं नाही. अखेर तो म्हणाला, हे पहा, 6 महिन्यांच्या आत मला या विधानाचा पुराव्यासह समाधानकारक खुलासा हवा, अन्यथा मी तुम्हा सर्वांना नोकरीवरून काढून टाकीन. हे स्पष्टीकरण तुम्ही स्वतः द्या किंवा दुसऱ्या कुणाकडून द्या, त्या गोष्टीला माझी हरकत नाही. राजाने दिलेली ही तंबी ऐकून दरबारी मंडळीच्या तोंडाचं पाणी पळालं. राजसभेतील अभिलाषानंदन या नावाचा पंडित गावात राहणाऱ्या चरवाह या नावाच्या एका अतिशय हुशार पंडिताकडे गेला व त्याने त्याला आपल्या पुढे राजानं उभ्या केलेल्या समस्येची माहिती दिली. ती ऐकून पंडित चरवाह म्हणाले, पंडित अभिलाषानंदन, घाबरू नका. पोपटाच्या तोंडच्या त्या वाक्याचा पुराव्यासह अगदी समाधानकारक अर्थ मी राजाला सांगतो. फक्त तुम्ही मला तुमच्याबरोबर राजाकडे न्या. मात्र राजाकडे जाताना हा समोरच्या अंगणात बसलेला कुत्राही राजाकडे घेऊन जाण्याची ताकद माझ्यामध्ये नाही. त्यामुळे त्या कुत्र्याला तुम्ही उचललं पाहिजे. आहे मान्य? त्या कुत्र्याला पाहून पंडित अभिलाषानंदनला किळस वाटले. लूत भरल्यामुळे तो कुत्रा नुसता गलिच्छ झालेला नव्हता, तर अंगात ठिकठिकाणी खरे पडल्यामुळे त्याच्या अंगाला दुर्गंधी येत होती. पण राजसभेतील मोठ्या वेतनाची नोकरी टिकवण्यासाठी अभिलाषानंदनाने पंडित चरवाहांची ती अट मान्य केली आणि दुसऱ्याच दिवशी तो त्या गलिच्छ कुत्र्याला उचलून व पंडित चरवाहांना बरोबर घेऊन राजसभेत गेला. त्याला अशा तऱ्हेनं आलेला पाहून भोजराजाने विचारलं, पंडित अभिलाषानंदन, चरवाहांना घेऊन येण्याचा हेतू काय? पंडित अभिलाषानंदन म्हणाला, महाराज, एवढी वाईट गोष्ट दुसरी नाही असं जे आपले पोपटराव म्हणतात त्याचा समाधानकारक खुलासा पंडित चरवाह हे अगदी पुराव्यासह करायला तयार आहेत. राजानं प्रश्नार्थक नजरेनं पाहताच पंडित चरवाह त्याला म्हणाले, महाराज, लोभा एवढी वाईट गोष्ट या जगात दुसरी नाही. आपल्याला हवं असलेलं उत्तर मिळाल्यामुळं अंतरी समाधान पावलेल्या राजानं विचारलं, पण याला पुरावा काय? यावर पंडित चरवाह म्हणाले, वास्तविक या पंडित अभिलाषानंदनाची घरची परिस्थिती फार चांगली आहे. राजसभेतील नोकरी सुटली तरी त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ येणार नाही. तरी सुद्धा मी घातलेल्या अटीप्रमाणे ते या लहान लूत भरलेल्या व खरे पडलेल्या कुत्र्याला उचलून त्याला आपल्या समोर घेऊन येण्याची जे लाजिरवाणी कृत्य करायला तयार झाले. ते नोकरी टिकवण्याच्या लोभापायीच ना. पंडित चरवाहांनी केलेल्या खुलाशानं राजाचे पूर्ण समाधान झाले. त्यांनी त्याला इनाम दिले व दिलेल्या शब्दाप्रमाणे पंडित अभिलाषानंदनला नोकरीवर राहू दिले. कथेतील बोध: लोभा एवढी वाईट गोष्ट दुसरी कोणतीच नाही.